होईल अशी मनोवृत्ती घडवून आणण्याचे कार्य तिला शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून करावयाचे आहे. आजच्या भारताला याच गोष्टींची गरज आहे आणि भारताविषयी सदिच्छा बाळगणाऱ्या सर्व लोकांनी ही गोष्ट देशात घडवून आणली पाहिजे. सिद्धार्थ कॉलेज 20 जून 1946 रोजी स्थापन. तुमच्या प्रिन्सिपॉल साहेबांनी आत्ताच तुम्हाला सांगितले की आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापी बाल्यावस्थेत असल्याने त्याला आपली परंपरा अद्यापी प्रस्थापित करावयाची आहे. त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्ही दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन आमच्या कॉलेजची परंपरा या विषयावरच मी आता बोलणार आहे. परंतु माझे प्रत्यक्ष व्याख्यान सुरू होण्यापूर्वीला मला आजकालच्या विद्यार्थ्यांना 2 शब्द सांगायचे. 1937 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. कित्येक कॉलेजात व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रणे येतात, पण त्याचे निमंत्रण स्वीकारायचे नाही असा मी मनाशी निश्चय केलाय. सिद्धार्थ कॉलेज हा त्याला एकच अपवाद आहे. सिद्धार्थ कॉलेजने आपली परंपरा कशी प्रस्थापित करावयाची हे मी आता तुम्हाला सांगतो. आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे. ते का ठेवले गेले? मी जर एखाद्या कोट्याधीशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळवता आले असते. तसे केल्याने मला त्या कॉलेजला त्या कोट्याधीशाचे नाव द्यावे लागले असते. पण मी तसा विचार केला नाही व या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज हेच नाव द्यावे असा मी विचार केला. हे बुद्धाचे नाव आहे हे तर तुम्हाला माहीत आहे. त्याप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापी छोटेसे बालक आहे. त्याला अद्यापी 9 महिने सुद्धा झाले नाहीत. या कॉलेजने अद्यापी आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. पण तेवढ्यावरून आमच्या या छोट्या सिद्धार्थ कॉलेज पुढे काही ध्येय नाही अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका. त्या ध्येयामुळेच या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज असे नाव देण्यात आलेले आहे हे लक्षात ठेवा. बुद्धाच्या नावाने हे कॉलेज का प्रस्थापित करण्यात आले? बुद्धांनीच हे ध्येय आपल्या समोर ब्रह्मजाल सूत्रात सांगून ठेवले आहे. त्या सूत्रात अशी गोष्ट सांगितली आहे, हिंदुस्थानामध्ये औपनिषदिक तत्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे अशी आपली समजूत आहे. या तत्ववेत्यांचा ब्रह्मावर विश्वास आहे. एकदा बरेचसे तत्वज्ञानी ब्राह्मण गौतमला भेटायला आले. आम्ही ब्रह्मवादी आहोत असे त्यांनी गौतमला सांगितले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरुला सांगितले. आपल्या भेटीची अपेक्षा करून हे ब्रह्मवादी तत्वज्ञानी भेटीसाठी आलेले आहेत. यांनी एक नवीन तत्वज्ञान प्रस्थापित केलेले आहे आणि या तत्वज्ञानातील मुख्य दैवत म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुजी, आपल्याला याविषयी काय सांगावयाचे आहे ते जाणण्याची आम्हा साऱ्यांची इच्छा आहे. गौतमांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला, तुम्ही ब्रह्म पाहिले आहेत काय? नाही. तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहेत काय? नाही. तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे काय? नाही. मग तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्मा काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्माचे अस्तित्व आहे हे तरी कशावरून तुम्ही म्हणता? यावर या ब्रह्मवाद्यांना काही एक उत्तर देता आले नाही. आता मी तुम्हाला गौतमाच्या आणखी एका व्याख्यानाविषयी सांगतो. याविषयी महापरिनिब्बाण सूत्रामध्ये विवेचन केलेले आढळून येते. गौतम हे आसन्न मरणावस्थेत होते. त्यावेळी गौतम आणि त्यांचे शिष्य हे कुशीनारा या ठिकाणी राहत होते. त्यावेळी त्यांच्या मुख्य शिष्यांनी गौतमाला विचारले, महाराज, आपल्याला एवढ्या लवकर निर्वाण घेता येणार नाही. अद्याप कितीतरी गोष्टी राहिल्या आहेत की ज्याविषयी आपण आम्हाला काही एक निर्णय दिलेला नाही वा त्याविषयी आपण आम्हाला काही मार्गदर्शनही केलेले नाही. बुद्धांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणाले, मी तुम्हामध्ये आज 40 वर्षे राहिलो आहे.
म्हणजे आता माझ्या वयाला पूर्ण 80 वर्षे झाली आहेत. मी तुमच्या संगतीत इतकी वर्षे राहिलो असल्याने अद्यापही काही समर्पक उत्तरे माझ्याकडून तुम्हाला मिळालेली नाहीत असे तुम्ही म्हणता, त्याचे मला फार आश्चर्य वाटते. आमच्या आतापर्यंतच्या 40 वर्षांच्या संभाषणात सांगण्यासारखे अद्यापि काही बाकी राहिले असेल असे मला वाटत नाही. या तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात काहीतरी घोटाळ झालेला आहे असे मला वाटू लागले आहे. मी आजपर्यंत तुम्हाला जे शिकवले त्याला पूर्ण बोध तुम्हाला झाला नसावा असे मला वाटू लागले आहे. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा वा त्याप्रमाणे वागा, म्हणजे तुमचा प्रश्न तुम्हाला स्वतःलाच आपोआप सोडवता येईल. म्हणजे केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकुल मानू नका. ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना, नाहीतर ती तुम्ही खुशाल टाकून द्या. हीच माझी शिकवण आहे. या गौतम बुद्धाच्या म्हणण्याचा अर्थ काय बरे? याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला विचार स्वातंत्र्य आहे, पण या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्य शोधन करण्यात केला पाहिजे. आणि सत्य म्हणजे तरी काय बरं? सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंच ज्ञानेंद्रियांना व पंच कर्मेंद्रियांना ते सत्य पटले पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद घेता आला पाहिजे. आणि असे सत्य म्हणजे ईश्वर. ही ध्येये गौतमांनी आपल्या शिष्यांपुढे ठेवली आणि हीच ध्येये आमचे सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे. 1. सत्य शोधून काढणे. 2. जो धर्म आपल्याला मानवता शिकविल त्याच धर्माचे अनुसरण करणे. आधुनिक विचारांची प्रणाली कोणत्या दिशेने वाहते हे मला माहीत आहे, आणि मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाशी मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफवा आहे, पण त्याचे हे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणेच म्हणजे सत्य धर्म. सत्य आणि सत्ता या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. शास्त्र सुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णता मान्य करत नाही. म्हणून सत्य सुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन्हा पुन्हा शोध करणेच प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पूर्णतया पवित्र असे काहीच नाही. धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे. नाही सत्यापरो धर्मः, हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये, हीच आपल्या धर्माची खरी शिकवणूक असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपल्या कॉलेजचे ध्येय आहे. मिलिंद कॉलेज. मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्षूबरोबर वाद करावा, पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झालं नाही. महाप्रयासाने नागसेन भिक्षूला तयार केलं गेलं. मिलिंदाचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असा त्याने निश्चय केला. नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या 7व्या वर्षी त्याने आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भिक्षू लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंद पन्ह असे नाव आहे. या पुस्तकाचं मराठी भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे. या पुस्तकाचं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहेत. म्हणून मी व माझ्या सोसायटीने या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय असे नाव दिले आहे व जागेला नागसेन वन असे नाव दिले आहे. मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे असं माझं मत आहे. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाराने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे.
बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकास तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडवून ठेवण्यात आले, त्यांना सुशिक्षित बनविण्याचा आरंभ करताना बुद्धाचे अथवा त्यांच्या शिष्यांचे नाव आठवावे हे स्वाभाविक आहे. मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात 2900 व या कॉलेजात 600 विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केलाय. श्री शंकरराव देवांनी कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे. तो असा, अक्रोधेन जयत क्रोधम. मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा असं ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात, माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून असे वाटते की श्री देवांचं वाचन अपुरं आहे. भगवान बुद्धांनी राग यावर व्याख्यान दिलं आहे. ते जर देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असले उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग हे 2 प्रकारचे असतात. एक द्वेषमूलक व दुसरा प्रेममूलक. जो कसाई असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो. त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल? तिचा राग असतो तो प्रेमपूर्वक असतो. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून मुलाला आई मारत असते. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी परवा करणार नाही. मी जे सगळं प्राप्त केलं ते झगडा करून केलं आहे. पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या देत होती. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती, पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही. परंतु भगवंताने हा दंडक मोडला. एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवतोस? यावर भगवंताने त्याला सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्य मात्राला अन्नाची जरुरी आहे, त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली. विद्या हे एक विष आहे. ही एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते. म्हटलेच आहे की तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते. म्हटलेच आहे की स्वदेशे पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात, पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचाराने संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जाती संबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्र विषयीची आत्मीयता. या 4 पारमिता असल्या पाहिजेत, तरच विद्येचा काही उपयोग आहे. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याला जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. महाजनो येन गतः स पंथः. ही परप्रत्ययन बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे. विद्येचे महत्त्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. कॉलेजच्या कोनशिला समारंभासाठी भारताचे पहिले माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 1 सप्टेंबर 1951 रोजी औरंगाबादला आले होते. त्या प्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे आपल्या संस्थेच्या व स्वतःच्या वतीने स्वागत केल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणाला किती महत्त्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे. खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे
हा विचार होत असताना ह्या वर्गाच्या आर्थिक प्रश्नांचाच उल्लेख होतो. किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्यांची खरी प्रगती आहे असे मानले जाते. परंतु केवळ तसेच मानले तर ती एक घोडचूक ठरेल. भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्ततेच्या मार्गाला आणावयाचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्या लत्त्याची फुकट सोय करून उच्च वर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे, तर माणसामाणसातील उच्च नीच व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्वज्ञानाने त्यांची वाढच खुंटवून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय. यासाठी खालच्या थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. आणि आतापर्यंत ज्या समाज व्यवस्थेत ते जगत होते त्या समाज जीवनाने त्यांची कशी घोर फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाच शक्य होणार नाही. म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर शिक्षण प्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे.